नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे स्पोकन इंग्लिश पार्ट 6 मध्ये आपण डू डज डिड चा वापर करून इंग्लिश सेंटेन्स कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब अवश्य करा. चला तर मुलांनो, स्पोकन इंग्लिश पार्ट 6 मध्ये आज आपण पाहणार आहोत डू डज डिड चा योग्य वापर. म्हणजे डू डज डिड चा वापर करून आपण इंग्लिश सेंटेन्स कसं तयार करू शकतो ते आज आपण पाहणार आहोत. किंवा आपल्याला ग्रामर मध्ये डू डज डिड हे यूज करायला फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारलं जातं. त्यामध्ये आपले भरपूर कन्फ्युजन होतं की डू वापरू की डज वापरू की डिड वापरू. तर तो आज आपण प्रॉब्लेम सॉल्व करूयात. आपण पार्ट फर्स्ट, पार्ट सेकंड, पार्ट थर्ड, पार्ट 4 आणि पार्ट 5 पाहिलेला आहे. पार्ट फर्स्ट, पार्ट सेकंड मध्ये आपण पाहिलेला आहे आय एम, वी आर, यू आर चा यूज करून आपण कसे सेंटेन्स तयार करू शकतो. तसेच पार्ट सेकंड मध्ये आपण पाहिलेला आहे ही इज, सी इज वापरून आपण कसे सेंटेन्स तयार करू शकतो. तसेच आपण पार्ट थर्ड मध्ये पाहिलं होतं हॅव, हॅज, हॅड चा यूज करून सेंटेन्स तयार करण्यासाठी. पार्ट 4 मध्ये पाहिलं होतं कॅन, कुड, मे, माइट, मस्ट चा यूज करून सेंटेन्स तयार करण्यासाठी. तसंच पार्ट 5 मध्ये पाहिलं होतं शाल, विल, शुड, वुल्ड चा यूज करून सेंटेन्स तयार करण्यासाठी. तसेच हे सगळे ग्रामरचे प्रकार आहेत. हे सगळे आपण म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये जर तुम्ही स्टुडंट असाल तर ते एक्झाम मध्ये फिल इन द ब्लँक्स मध्ये तुम्हाला यूज करण्यासाठी वापरलं जातं. तसेच आज आपण पार्ट 6 मध्ये पाहणार आहोत डू डज डिड चा वापर करून सेंटेन्स तयार करण्यासाठी. तर डू चा अर्थ काय होतो? मी करतो, करते. तर डू इज यूज्ड विथ यू, आय, वी, दे and all other plural subjects in the present tense. म्हणजेच काय, डू हे प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळात वापरलं जातं. तर तुम्ही म्हणा डज पण वर्तमान काळात वापरलं जातं. मग डू आणि डज मध्ये फरक काय आहे? तर आपण एक पाहूयात. डू हे प्लुरल सब्जेक्ट्स मध्ये, प्लुरल म्हणजे अनेक वचन सेंटेन्स असेल, अनेक वचन सब्जेक्ट्स म्हणजे करता. हे यू, आय, वी, दे हे काय येतं? सब्जेक्ट्स आहेत. तर त्यामध्ये तुम्ही डू यूज करता. आणि डज कधी यूज करता? तर एक वचन म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट्स मध्ये ही, सी, इट अँड ऑल अदर. म्हणजे ही च्या ऐवजी एखाद्या मुलाचं ही नाव असू शकतं, सी च्या ऐवजी एखाद्या मुलीचं ही नाव असू शकतं. त्यावेळेस आपण डज यूज करतो. आणि डू कधी यूज करतो? तर यू. आपण सहज एखादा सेंटेन्स म्हणतो यू कॅन डू इट. म्हणजे काय? तू हे करू शकतोस. डू चा अर्थ काय होतो? करणे, करतो. ठीक आहे. डज चा सेंटेन्स काय आहे? इज यूज्ड विथ he, she, it and all other singular subjects in the present tense. म्हणजे डज सुद्धा प्रेझेंट टेन्स मध्येच वापरलं जातं. फक्त फरक एवढाच आहे की ते सिंग्युलर सब्जेक्ट्स म्हणजे एक वचन म्हणजे एकाच व्यक्तीपुरतं किंवा एकाच वस्तूपुरतं मर्यादित असेल त्यावेळेस आपण सेंटेन्स तयार करण्यासाठी डज वापरतो. आणि सर्वात सिंपल म्हणजे डिड. डिड हे पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळातील वाक्य तयार करण्यासाठी आपण डिड यूज करतो. डिड इज यूज्ड विथ यू, आय, वी, दे, ही, सी, इट and all other singular and plural subjects in the past tense. डू आणि डज चाच भूतकाळ हा डिड आहे. म्हणजेच आपण डू मध्ये जे यूज करतो यू, आय, वी, दे तेही त्यासाठीही आपण डिड यूज करतो. आणि डज मध्ये यूज केलेले ही, सी, इट अँड ऑल अदर
सिंग्युलर सब्जेक्ट्स, ह्या सगळ्या सब्जेक्ट्स मध्ये आपण डीड यूज करतो. फक्त फरक एवढाच आहे की हा पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळातील म्हणजे काल झालेल्या घटनांवरती आधारित आपण डीड यूज करतो. इंग्रजी भाषेत म्हणजे डू, डज अँड डीड हे सहाय्यक क्रियापद किंवा मदत करणारे क्रियापद म्हणून इतर क्रियापदांसह त्यांच्या मूळ स्वरूपात वापरणे देखील सामान्य आहे. म्हणजे काय, डू, डज आणि डीडचा वापर आपण सेंटेन्स तयार करण्यासाठी वापरतो. पण हे काय काम करतं तर सहाय्यक क्रियापद म्हणजे सेंटेन्स मधलं सब्जेक्ट, मग डू, डज, डीडचं वाक्य येतं आणि मग उरलेलं रिमेनिंग वाक्य येतं. म्हणजे हे फक्त मदत करतं की सेंटेन्स कंप्लीट करण्यासाठी मदत करणारे क्रियापद म्हणून डू, डज, डीडचा वापर आपण करतो. आणि डू, डज, डीड हे कधी वापरतात तर हे नकारात्मक वाक्य तयार करण्यासाठी म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स, क्वेश्चन मार्क करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट तू हे करच यासाठी आपण डू, डज, डीडचा वापर करतो. हे नकारात्मक वाक्य तयार करण्यासाठी, प्रश्नांसाठी किंवा जोर देण्यासाठी वापरले जाते. म्हणजेच काय, आय कॅन डू इट म्हणजे हे काय झालं, मी हे करू शकतो. म्हणजे हे जोर देऊन एखाद्याला आपण चॅलेंज करतो किंवा एखाद्याला म्हणतो की हे तू करच. ही कॅन डू इट म्हणजे तू काय, हे तू करच. म्हणजे एखाद्याला जोर देऊन एखादी गोष्ट सांगतो त्यावेळेस आपण डू, डज, डीडचा यूज करून सेंटेन्स तयार करतो. आताच आपण वरती पाहिलेलं होतं डू मध्ये काय यूज करतो आपण सेंटेन्स तयार करण्यासाठी. सेंटेन्स कसं तयार करणार, आय डू, वी डू, यू डू, दे डू आणि प्लस उर्वरित सेंटेन्स म्हणजे आय डू इट किंवा हे मी करू शकतो किंवा असंच पुढे तुम्ही कोणतेही सेंटेन्स आपण एक्झाम्पल म्हणून पुढे सेंटेन्स पाहणारच आहोत. पण आय, वी, यू आणि दे हे काय आहे, सब्जेक्ट आहे आणि डू हे काय करत आहे तर मदत करत आहे, हेल्पिंग नेचर क्रियापद आहे ज्यामुळे आपलं सेंटेन्स कंप्लीट होतं. तर हे आय, वी, यू, दे हे काय येतं, प्लुरल नाउन्स म्हणजे अनेक वचन आहे. तसेच डज मध्ये काय आहे, ही डज, सी डज, इट डज हे सिंग्युलर नाउन्स आहेत. ही, सी, इट हे एक वचन आहे आणि हा झाला ही, सी, इट सब्जेक्ट आणि डज हे काय आहे तर सहाय्यक क्रियापद म्हणून आपण सेंटेन्स मध्ये यूज करतो. आता आपण सेंटेन्स तयार करताना कसं करणार, सब्जेक्ट म्हणजे काय, आय, वी, डू किंवा डज आणि अदर पार्ट ऑफ सेंटेन्स. तर आता आपण एक सेंटेन्स तयार करून पाहूयात. डू चे एक्झाम्पल पाहूयात. आय डू माय वर्क. पहा मी वरती तुम्हाला सांगितलं होतं आय डू वरती, त्याचं एक्झाम्पल काय केले मी, आय म्हणजे काय सब्जेक्ट घेतलेला आहे, डू म्हणजे काय सहाय्यक क्रियापद आणि प्लस माय वर्क म्हणजे काय येते अदर पार्ट ऑफ सेंटेन्स. तर याचा मराठीत अर्थ काय होतो, वर्क म्हणजे काम करणे, माय म्हणजे माझं, आय म्हणजे मी माझे काम करतो, मी माझे काम करतो, आय डू माय वर्क. तसंच आपण सेकंड सेंटेन्स पाहूयात. सेकंड एक्झाम्पल पाहूयात. आय डू हिज वर्क म्हणजे काय, आताच आपण पाहिलं वर्क म्हणजे काम, हिज म्हणजे काय त्याचं, मी त्याचं काम करतो, आय हा काय आहे तर सब्जेक्ट, डू काय आहे तर हेल्पिंग नेचर क्रियापद आहे आणि हिज वर्क हे काय आहे तर रिमेनिंग सेंटेन्स आहे. तर आपण अशाच प्रकारे डू, डज, डीड चा यूज करून आपण सेंटेन्स कसे तयार करू शकतो हे आज आपण पाहूयात. थर्ड एक्झाम्पल पाहूयात. यू डोंट अंडरस्टँड द क्वेश्चन. डू यू मीन्स काय, आता हे नकारार्थी शब्द आहे. नकारार्थी सेंटेन्स तयार करण्यासाठी आपण डू चा यूज केलेला आहे. डू ला काय करणार, डोंट, फक्त पास फोकस करा डोंट वरती. यू डोंट अंडरस्टँड
म्हणजे काय, तर आपण डू चा यूज करून निगेटिव्ह सेंटेन्स तयार करण्यासाठी देखील डू डज डिड चा यूज करतो. तर डू ला काय करणार, डोंट. म्हणजे काय, तुला प्रश्न कळला नाही का, हो ना. डू यू मीन्स काय, हो ना. फोर्थ एक्झाम्पल पाहूया. आय डोंट लाईक इंटेन्स हीट. पहा, निगेटिव्ह सेंटेन्स तयार करण्यासाठी डू चा वापर आपण कसं करतो, डोंट. निगेटिव्ह सेंटेन्स, आय डोंट लाईक इंटेन्स हीट. यामध्ये पण पहा, आय म्हणजे सब्जेक्ट प्लस डोंट. डोंट म्हणजे काय, डू डज त्याचाच निगेटिव्ह प्रकार, प्लस लाईक्स इंटेन्स हीट म्हणजे काय, रिमेनिंग सेंटेन्स. अशा प्रकारे आपण सेंटेन्स तयार करू शकतो. याचा अर्थ काय होतो, मला तीव्र उष्णता आवडत नाही. इंटेन्स हीट म्हणजे काय, तीव्र उष्णता. आता फिफ्थ नंबर पाहूयात. वेअर डू यू वर्क. आता मी तुम्हाला सांगितलं होतं डू डज डिड चा यूज कुठे कुठे केला जातो, तर प्रश्नार्थी म्हणजे क्वेश्चन मार्क मध्ये सेंटेन्स तयार करण्यासाठी, निगेटिव्ह सेंटेन्स तयार करण्यासाठी, आणि एखादं तू करू शकतो, हे करू शकतो, जोर लावून आपण एखादं सेंटेन्स तयार करतो त्यावेळेस आपण डू डज डिड चा यूज करतो. आता पहा, क्वेश्चन मार्क मध्ये कसं प्रकारे आपण यूज केलेला आहे डू. वेअर डू यू वर्क, डू चा यूज केलाय वेअर. वेअर काय आहे तर सब्जेक्ट. डू यू वर्क, डू डू आपलं झालं सहाय्यक क्रियापद, आणि यू वर्क म्हणजे रिमेनिंग सेंटेन्स झालेला आहे. त्याचा अर्थ काय होतो, तू कुठे काम करतोस, तू कुठे काम करतोस. 6 नंबर एक्झाम्पल पाहूयात. These people do not like dogs. These people do not like dogs. यामध्ये सुद्धा डू नॉट लिहिले किंवा आपण डोंट लाईक सुद्धा लिहू शकत होतो. या लोकांना कुत्रा आवडत नाही. डू नॉट लाईक म्हणजे काय, न आवडणे. डॉग्स म्हणजे कुत्रा. These people म्हणजे या लोकांना. सिंपल आहे, फक्त थोडं लक्ष देऊन करा. 7th नंबर सेंटेन्स आहे, they do their practice at home. They do their practice at home म्हणजे याचा अर्थ काय होतो, ते त्यांचा सराव घरी करतात. दे म्हणजे काय, सब्जेक्ट, डू सहाय्यक क्रियापद, आणि प्लस देअर प्रॅक्टिस ॲट होम हे रिमेनिंग सेंटेन्स झालेला आहे. याचा अर्थ काय होतो, प्रॅक्टिस म्हणजे सराव, होम म्हणजे घरी, दे म्हणजे ते त्यांचा सराव घरी करतात. अशाच प्रकारे आपण आता डजचे एक्झाम्पल्स पाहूयात. डज हे सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजे एक वचन सब्जेक्ट. ती म्हणजे काय, सी म्हणजे मुलगी महिला. ती आजकाल खूप काम करते. सी डज लॉट ऑफ वर्क दिस डेज. आजकाल म्हणजे काय, दिस डेज. खूप काम करते, लॉट ऑफ वर्क. आता यामध्ये सी काय आहे तर सब्जेक्ट आहे, डज काय आहे तर सहाय्यक क्रियापद आहे, प्लस लॉट ऑफ वर्क दिस डेज हे रिमेनिंग सेंटेन्स आहे. अशाच प्रकारे आपण सेकंड सब्जेक्ट पाहूया, सेकंड सेंटेन्स पाहूया. सॉरी, तीच्या आता आपण काय केलं होतं, ती म्हणजे सी वापरलं होतं. आता आपण एखादं नाव घेऊन सेंटेन्स तयार करूयात. मनोज त्याचा सराव घरीच करतो. यावेळेस सुद्धा आपण काय करणार, मनोज हा एक पर्टिक्युलर एक पर्सन आहे, म्हणजे काय आहे तर तो एक वचन आहे, म्हणून आपण डज चा यूज करतो. मनोज डज हीज प्रॅक्टिस ॲट होम. थर्ड सेंटेन्स आहे, सुप्रिया शनिवारी तिचे कपडे धुते. सुप्रिया ही पण काय आहे तर एक वचन आहे. डू आणि डज मधला फरक कळून घ्या. दोन्हीही वर्तमान काळातील सेंटेन्स तयार करण्यासाठी वापरतात. फक्त फरक एवढाच आहे, डू हे अनेक वचन मध्ये वापरलं जातं आणि डज हे एक वचन मध्ये वापरलं जातं. सुप्रिया शनिवारी तिचे कपडे धुते. प्रिया डज हर लॉन्ड्री ऑन सॅटरडेज. फोर्थ नंबर, केकची चव चांगली नाही. द केक डज नॉट टेस्ट गुड. डज मध्ये सुद्धा निगेटिव्ह सेंटेन्स तयार करण्यासाठी आपण काय करतो, द केक
हे काय आहे? सब्जेक्ट आहे. डज नॉट. डज नॉट काय झालं? सहाय्यक क्रियापद आणि प्लस रिमेनिंग सेंटेन्स. यामध्ये आपण सेंटेन्स तयार करताना कुठलीही तडजोड करायची नाही. द केक डज नॉट टेस्ट गुड. डज चे एक्झाम्पल झाले. आता आपण पाहूया सर्वात सिंपल आणि डीड चे एक्झाम्पल. डीड हे कशामध्ये यूज केलं जातं? तर पास्ट टेन्स मध्ये. हे सिंगल मध्ये सुद्धा, सिंगुलर मध्ये सुद्धा, प्लुरल मध्ये सुद्धा यूज केलं जातं. मनोजने घरी सराव केला. सराव केला म्हणजे हे पास्ट टेन्स झालं आहे. मनोज did his practice at home. भूतकाळासाठी आपण did वापरतो. तर सेकंड एक्झाम्पल पाहूयात. मी खूप काम केले. काम केले काय आहे? तर पास्ट टेन्स आहे. I did a lot of work. थर्ड नंबर, आम्ही आमचा गृहपाठ वेळेवर केला. We did our homework on time. होमवर्क म्हणजे गृहपाठ, वेळेवर म्हणजे काय? ऑन टाइम. फोर्थ नंबर सेंटेन्स पाहूयात. काल गाडी साफ झाली नाही. The car did not get cleaned yesterday. पहा, did not. did मध्ये सुद्धा आपण निगेटिव्ह सेंटेन्स तयार केलेला आहे. The car did not get clean yesterday. म्हणजे काय? तर the car हे काय झालं आहे? आपला सब्जेक्ट झालेला आहे. did not काय झालेला आहे? तर सहाय्यक क्रियापद प्लस get clean yesterday हे काय झालं आहे? रिमेनिंग सेंटेन्स झालेला आहे. किंवा दुसऱ्या प्रकारे आपण निगेटिव्ह सेंटेन्स कसं तयार करू शकतो? फिफ्थ नंबर पाहूया. मला जायचे नव्हते. I didn't want to go. पहा, did not म्हणून सुद्धा यूज करू शकतो किंवा didn't म्हणून सुद्धा आपण सेंटेन्स तयार करू शकतो. I didn't want to go. 6 नंबर पाहूया. त्याने परीक्षेचा अभ्यास केला नाही. He didn't study for the exam. He didn't study for the exam. Thank you. चला तर मुलांनो, तुम्हाला आज डू, डज, डीड कुठे आणि कसं यूज करायचं हा जर कन्सेप्ट पूर्णतः क्लिअर झाला असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये.